वसई विरार महापालिकेच्या माजी आयुक्तांना ईडीचा समन्स, अनिल कुमार पवार यांच्यासह 6 जणांना समन्स बजावल्याची सूत्रांची माहिती। पुण्यात मुलाशी वाद घालणाऱ्या मित्रांना किशोर भेगडेकडून मारहाण। किशोर भेगडे मावळ विधानसभेची निवडणूक लढवलेल्या बाबू भेगडेंचा पुत्र। हस्ताक्षर खराब असल्याने शिक्षिकेकडून 8 वर्षीय विद्यार्थ्याच्या हाताला मेणबत्तीचे झटके। मालाड पूर्वच्या गोकुळधाम परिसरातील घटना। खासगी शिकवणी घेणारे जयश्री राठोड विरोधात गुन्हा दाखल। कबुतरांना खाद्य देणाऱ्यांविरोधात तक्रारी दाखल करा, सुप्रीम कोर्टाचे मुंबई महापालिकेला आदेश। कबुतरांना खायला घालणं सार्वजनिक त्रास आणि आरोग्यासाठी धोकादायक, सुप्रीम कोर्टाची टिप्पणी। टिटवाळ्यातील फार्म हाऊसवर झालेल्या हल्ल्यात अद्यापही कुणालाही अटक नाही। शिंदेंचा युवा सेना पदाधिकारी विकी भुल्लर आणि 8 जणांवर गुन्हा दाखल। गाणी लावण्याच्या वादातून कर्ण जाधव या तरुणावर हॉकी स्टिक आणि हातोड्याने हल्ला। विरोधकांना एका गाडीत बसवून सीमेवर पाठवायला हवं, तेव्हा त्यांच्या लक्षात येईल की सैन्य आपल्यासाठी काय करतं। चित्रा वाघ यांचा काँग्रेसवर निशाणा। ब्लिंकेटच्या डिलिव्हरी बॉयचं कल्याण पूर्वमध्ये काम बंद आंदोलन। पगार कपात आणि वाढलेल्या अंतरावरून कर्मचाऱ्यांचा संताप। मध्य रेल्वे कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी मुंबईतून अतिरिक्त 44 विशेष ट्रेन चालवणार। दिवा चिपळूण मेमू दैनिक अनारक्षित विशेष ट्रेनच्या आणखी 2 सेवा चालवल्या जाणार। कर्नाळा बँकेतील 560 कोटींचं कथित गैरव्यवहार प्रकरण। 386 कोटींचा परतावा मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्यानं बँकेच्या खातेदारांना दिलासा। पुण्यातील कल्याणीनगर कार अपघात प्रकरण। अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवालचा जामीन फेटाळला। अपघात प्रकरणातील पुराव्याशी छेडछाड होण्याची शक्यता, सरकारी वकिलांचा युक्तिवाद। मुंबईसह कोकणात पावसाचा जोर ओसरण्याचा अंदाज। विदर्भात पुढील 3 ते 4 दिवस अतिवृष्टीचा इशारा। पुण्याच्या खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी। वरसगाव आणि पानशेत धरणातून पाण्याचा विसर्ग कमी। पुणे जिल्ह्यात उद्यापासून महसूल सप्ताह राबवला जाणार। नागरिकांना सरकारच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी राबवला जाणार उपक्रम। पुणे महापालिकेचा नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू। जीबीएसचा उद्रेक थांबल्यानंतर राज्य प्रयोगशाळेत पाण्याचे नमुने पाठवणे बंद। पुणे जिल्ह्यातील जंगलांमधील पर्यटन स्थळांचा विकास करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना। संबंधित ठिकाणांचा विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना। पुण्याच्या भोर तालुक्यातील उतरवली इथे एमआयडीसी करण्यास काही स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांचा विरोध। 1 महिन्याच्या आत एमआयडीसीचे शिक्के काढून 7/12 उतारा कोरा करण्याची मागणी। नागपूरमध्ये शालार्थ आयडी घोटाळ्यात आणखी 2 मोठ्या अधिकाऱ्यांना अटक। विद्यमान माध्यमिक शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी सिद्धेश्वर काळुसे यांना अटक। नागपूर पालिकेला पायाभूत सुविधा आणि विकास कामांसाठी 315 कोटींचा निधी। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी राज्य सरकारकडून नागपूर महापालिकेला गिफ्ट। नागपूरच्या रवी भवन परिसरातील सरकारी बंगल्यांमधील सुविधांचा कॅबिनेट मंत्र्यांना मनस्ताप। मंत्र्यांच्या रूममधील गीझर बंद। पावसाळ्यात मंत्र्यांना थंड पाण्याने अंघोळ करण्याची वेळ। कोठडीतील मृत्यू रोखण्यासाठी कारागृहात पॅनिक बटन बसवलं जाणार। राज्य सरकारकडून बुधवारी उच्च न्यायालयात देण्यात आली माहिती। सरन्यायाधीश भूषण गवई शनिवारी नागपुरात येणार। दीक्षाभूमी परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या हीरक महोत्सवात प्रमुख अतिथी म्हणून सहभागी होणार। बुद्धिबळ विश्वविजेती दिव्या देशमुखचं नागपुरात जोरदार स्वागत। वयाच्या अवघ्या 19व्या वर्षी बुद्धिबळ ग्रँडमास्टर झाल्याबद्दल दिव्याचं सर्वच स्तरातून कौतुक। बुद्धिबळ चॅम्पियन दिव्या देशमुखचा 2 ऑगस्टला मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते सत्कार। केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही उपस्थित राहणार। नागपूर जिल्ह्यातील सर्व क्रीडा संघटना सहभागी होणार। गर्भपात करू इच्छिणाऱ्या अल्पवयीन मुलींची ओळख उघड करण्याचा आग्रह नको, सुप्रीम कोर्टानं पोलिसांना फटकारलं। गर्भपात करणाऱ्या अल्पवयीन मुलींसंदर्भात सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी। राज्यातील 2011 पर्यंतची अतिक्रमणं नियमित करण्याचा सरकारचा निर्णय। 500 चौरस फुटांपर्यंतची निवासी अतिक्रमणं मोफत। उर्वरित अतिक्रमणांवर बाजार मूल्यानुसार दंड आकारणार।